साधावया भक्ती काज, साधावया भक्ती काज नाही लाज धरीत, ऐसी आसी शरण जावे शक्ती जीवेन वंची. भीष्मपण केला खरा, भीष्मपण केला खरा धनुर्धरा रक्षिले, ऐसी आसी शरण जावे शक्ती जीवेन वंची. तुका म्हणे साक्ष हाती, तुका म्हणे साक्ष हाती तो म्या चित्ती धरियला, ऐसी आसी शरण जावे शक्ती जीवेन वंची. विठ्ठल आता वंदुरंग भूमिका, कीर्तनी उभी होते लोका, टाळ मृदंग श्रोते देखा, तया माझे नमन दंडवत, ऐसे नमन करो नी सकळा, हरी कथा बोली बोबडिया बोला, अज्ञान म्हणून या पुलिया बाळा, चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल 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 विठ्ठल. श्री गुरुचरण सरोज रजनिज मन मुकुर सुधारी, बरनवु रघुबल बिमल जसु जो दायक फलचारी, बुद्धिहीन तनु जानके सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देहु मोहे हरवु कलेश विकार. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुंडलीकाय दातृं मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठं दमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्र जननी देवाचे. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेरू. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा. नवे फूल अश्वत्थ वृक्षास आले, जिथे गीत ओवी सवे वेद झाले, तुझ्या शब्द शब्दात सायुज्यनाथा, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा. तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती, तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती. श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा. साधावया भक्ती काज, साधावया भक्ती काज नाही लाज धरीत, ऐसी आसी शरण जावे शक्ती जीवे. प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग, आनंद कंद करुणा वरुणालय भगवान पंढरीश पनोंग परमात्मा ज्ञानेश प्रिय संत जगद्गुरु तुकोबाराय. आणि ज्या काळामध्ये राजा रामदेवराय राज्य करत असताना राजा प्रजेच्या मनासारखं वागत होता, प्रजा राजाच्या मनासारखं वागत होती. राम राज्य हे निर्माण झालं आणि विश्वनियंताला अवतार घ्यावासा वाटला, म्हणून विश्वनियंतानं खाली डोकावून पाहिलं. मुकुटातला मणी गळाला आणि 16 वर्षाचं एक बालक पाठीचा ताटकणा करून उभं राहिलं. 700 श्लोकांवरती 9000 ओव्या लिहिल्या आणि 700 श्लोकांवरती 9000 ओव्या लिहित असताना अमृताचं पान तुम्हा आम्हाला दिलं. ईश्वरीय ज्ञान संजीवन ज्ञानेश्वरी आईच्या अंतकरणानं तुम्हा आम्हाला पाजली, जिच्या पोषणावर अनंत योगी निर्माण झाले ते विश्वविख्यात विश्वमौली ज्ञानोबा आहे.
ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण झाली. पसायदान रूपी कळस झाला. जो जे मानशील तो ते लाहो. इतकंच नव्हे तर वसुदेव कुटुंबकम हे विश्वची माझे घर या नायानं माऊलींनी शेरा मारून ठेवला. या समाजामध्ये प्रेमभाव निर्माण व्हावा, स्नेहभाव निर्माण व्हावा, ती दैवी शक्ती निर्माण व्हावी याच्याकरता माऊलींनी ज्ञानेश्वरीवरती कळस केला, तो पसायदानाचा. ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण झाली आणि अल्लाउद्दीन खिलजीची उत्तरेकडून महाराष्ट्रावरती स्वारी झाली. अल्लाउद्दीन खिलजी महाराष्ट्रावरती चालून आला. तुळजापूरच्या आईचा मंदिराचा कळस कापला आणि अल्लाउद्दीन खिलजी पंढरपुराकडे झेपावला. आणि मग माझ्या माऊलींच्या लक्षात आलं की आता आपली ज्ञानेश्वरी सुद्धा राहत नाही. ज्ञानेश्वरी सहित समाधीस्थ व्हायचं ठरवलं. निवृत्ती दादाने शिळा सरकवली आणि अखंड महाराष्ट्रामध्ये ज्ञानाचा अंधकार झाला. 300-350 वर्ष महाराष्ट्र अज्ञानाच्या अंधारामध्ये चाचपडत राहिला. 300-350 वर्ष महाराष्ट्र एकाच आस्थेने बघत होता. कोणी एका जन्माला येतो का, कोणी तुका जन्माला येतो का, अरे कोणी नाना जन्माला येतो का, कोणी नामा जन्माला येतो का. 300-350 वर्ष झाली. भक्ती म्हातारी झाली. विवेक वैराग्य अवतार घेणं सगळीकडे अधर्म झाला. आणि मग विश्वनियंत्याच्या लक्षात आलं की पुन्हा एकदा अवतार घेणं गरजेचं आहे. विश्वनियंतानं पुन्हा एकदा खाली डोकावून पाहिलं. मुकुटातला दुसरा मणी गळाला आणि दक्षिण वाहिनी इंद्रायणीच्या तटावरती देहू नगरामध्ये 42 वर्षाचं भक्तीचं गारुड उभं राहिलं. 4-4.5 हजार अभंग तो महात्मा प्रसावला. इंद्रायणीचं कार्पण्य धुवून गेलं. पंढरीनाथाला खेड्या भेटला. पंढरपूरच्या वाळवंटामध्ये भक्तिभावाचा डाव रंगला. भक्ती पुन्हा एकदा अंथरुणावरून उठली. भक्तीचा एका बाजूचा विवेकानं धरला, एका बाजूचा वैराग्यानं धरला आणि भक्ती महाराष्ट्र, सौराष्ट्र, प्रांत, कर्नाटक सगळीकडे फिरून आली. महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर महाराष्ट्रातल्या माणसांची मनस संस्कारित झाली. तुकोबरायांनी गायलेल्या प्रसावलेल्या अभंगाद्वारे कीर्तनकार गावोगावी कीर्तन करू लागली. इतकंच नव्हे तर गळ्यामध्ये तुळशीच्या माळा आल्या, कपाळाला गोपीचंदन टिळा आला आणि हृदयामध्ये वैष्णवांच्या बद्दल कळवळा निर्माण झाला. हे कोणामुळे शक्य झालं तर फक्त आणि फक्त जगद्गुरु तुकोबरायांमुळे. अरे कोण जगद्गुरु तुकोबराय? माईबापांनो, मराठी माणसाला मराठी भाषेमध्ये मराठी बाणानं ज्यांनी उपदेश केला. संसार दुःखाच्या आपत्तीला इष्ट आपत्ती म्हणून भंडार भामचंद्राच्या साक्षीने गोविंद गोविंद असे गीत गावून भाव समाधीचा आनंद ज्यांनी उपभोगला. ढोंगी साधू संतांचे धिंडवडे काढत वैराग्याची दगदगीत पताका ज्यांनी फडकवली. इंद्रायणीचं पाणी पिऊन ज्यांची वाणी तृप्त झाली, ज्यांच्या रसवंतीला वसंताप्रमाणे बहर आला. भंडारा भामचंद्र बोरावड्याला ज्यांनी भावन म्हणलं, वृक्षवल्लींना सोयरं म्हणलं, दगडाचे टाळ केले, पक्षांना सुस्वरणे भजन आलवायला लावलं. इतकंच नाही तर माईबाप 4200 अभंगाची निर्मिती करताना प्रत्येक अभंगाकडे ज्यांनी पातिव्रत्य भावनेने पाहिलं. लक्षपूर्वक ऐका माईबापांनो, गाथा समजून घेताना किंवा गाथेतील अभंग समजून घेताना गाथा अशी नाही बरं का जी कोणालाही समजावी. गाथा समजून घेताना गाथ्याचं 3 टप्प्यामध्ये चिंतन करावं लागेल. त्याच्यातला नंबर 1चा टप्पा, संतप्त भूतकाळाकडून संतृप्त वर्तमान काळाकडे प्रवास करत असताना संतांचा भूतकाळ हा आपला वर्तमान काळ असला पाहिजे आणि आपल्या संतांचा वर्तमान काळ हा आपला भविष्य काळ असला पाहिजे. त्याच्याशिवाय आपल्याला मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत पोहोचता येणार नाही. नवे त्याच्याशिवाय आपल्याला गाथाही समजणार नाही. याच्या पुढे जाऊन सांगू तुम्हाला गाथाचा नंबर 2चा टप्पा. गाथा अशी नाही माईबापांनो, गाथा अशी नाही कुणी कोणावरती तरी प्रेम केलं, कोणी एखाद्याला हृदय दिलं, एखाद्याचा प्रेम भंग झाला, गटाराच्या बाजूला पडला आणि त्यानं कविता लिहिल्या आणि त्या ईश्वर मान्य झाल्या, जगत मान्य झाल्या. नाही नाही नाही, गाथा बोलते ती फक्त परमात्म्याशी. जगद्गुरु तुकोबरायांचं हृदय आणि भगवान परमात्म्याचं हृदय यांचा झालेला संवाद म्हणजे गाथा आहे. याच्या पुढे जाऊन सांगू तुम्हाला गाथ्याचा नंबर 3चा टप्पा. माझे पूर्ण पुरुषोत्तम भगवान असणारे श्रीकृष्ण निजधामाला गेले, परंतु आपला श्वास, आपला प्राण, आपलं तेज, आपलं ओज, आपलं हृदय त्यांनी श्रीमद भागवतामध्ये ठेवलं. तसे माझे जगद्गुरु तुकोबराय वैकुंठाला गेले, परंतु आपला श्वास, आपला प्राण, आपलं तेज, आपलं ओज, आपलं हृदय त्यांनी पंचमवेद नामरूपी गाथामध्ये ठेवलं. असे असणारे विश्वमान्य, विश्वधिकार, विश्वप्रिय, चिन्मय स्वरूप असणाऱ्या अधिकार संपन्न साधू जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथा चंद्रातील उत्कृष्ट असा कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विठ्ठल 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 तर असो, या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असा आहे. काय सांगतात जगद्गुरु तुकोबराय अभंगाद्वारे? लक्षपूर्वक ऐका. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. काय म्हणतात?
माता माऊल्या इकडे लक्ष द्या, विक्षेप करू नका. काय म्हणतात? मुक्या नाही तुम्ही का? कीर्तनाला आल्यावर बोलत नाही असं काही नियम आहे तुमच्या इकडं? मग बोला. विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात, आणि असा असणारा जगाचा चालक मालक परमपिता परमेश्वर आपल्या भक्ताचं काम करत असताना तिला इतकी शंका अंतकरणामध्ये धरत नाही, कोणत्याही प्रकारच्या प्रतिष्ठेचा विचार करत नाही, कोणत्याही प्रकारची लाज अंतकरणामध्ये धरत नाही, नाही लाज धरीत. आणि मग जो देव आपल्या भक्ताचं काम करत असताना तिला इतकी शंका अंतकरणामध्ये धरत नाही, कोणत्याही प्रकारच्या प्रतिष्ठेचा विचार करत नाही, अशा देवाला तुम्ही शरण जा म्हणतात. ऐसी यासी शरण जावे शक्ती जीवेन वंशी, असा पहिल्या आणि दुसऱ्या चरणाचा अर्थ आहे. आणि तिसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबरायांना एका साधकाने प्रश्न विचारला. जगद्गुरु तुकोबराय, ठीक आहे म्हटले, विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात, असा असणारा जगाचा चालक मालक परमपिता परमेश्वर आपल्या भक्ताचं काम करत असताना तिला इतकी शंका अंतकरणामध्ये धरत नाही, पण यदा कदाचित आपल्या भक्तांवरती अटीतटीचा मरणही प्रसंग आला तर हा काय करतो? तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, यदा कदाचित आपल्या भक्तांवरती अटीतटीचा मरणही प्रसंग आला तर भीष्मपण केला खरा, धनुर्धरा रक्षिले. अर्जुनासारखा निष्ठावंत भक्त भीष्माचार्याने पण केला होता, उद्या सकाळी निष्पंडवी पृथ्वी करीन, अर्जुन वाचणं शक्य नव्हतं. अशा वेळेला देवानं भीष्माचार्याचा पण खरा केला आणि अर्जुनालाही मरू दिलं नाही. ही महास्थित कालातली भगवंताची अवस्था सांगितली, असा तिसऱ्या चरणाचा अर्थ आहे. आणि शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबरायांना एका व्यक्तीने विचारलं, जगद्गुरु तुकोबराय, अनेक भक्तांकरता खालच्या पात्रतेचं काम केलं असं तुम्ही सांगता, काम करत असताना जीवाची पर्वा न करता तो देव काम करतो असं तुम्ही म्हणता, पण या गोष्टीचा साक्षीदार कोण आहे बरं? कारण साक्षीदाराशिवाय पुराव्याला महत्व आहे का? बोला. कुठेही गेलात तरी सत्यता पडताळून पाहण्याकरता काय लागतो? साक्षीदार लागतो. साक्षीदार कोण आहे म्हटल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देव आपल्या भक्तांकरता किती कणवाळू, किती कृपाळू, किती भक्त वत्सले, किती करुणा वत्सले, किती करुणा घणे, याची मला साक्ष आहे, आणि म्हणून तो मी माझ्या चित्तामध्ये धरलाय. तुका म्हणे साक्ष हाती तो म्या चित्ती धरी याला विठा. असो, आज या ठिकाणी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा, सालाबाद प्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह जप यज्ञ सोहळा श्रीराम प्रभूच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी म्हणजे श्री क्षेत्र ओणेरे बुद्रुक श्री विठ्ठल रुक्माई देवस्थान, पोस्ट पाली, तालुका सुधागड, जिल्हा रायगड. आणि सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन तुम्ही या ठिकाणी केलंय. त्याच्यातीलच ही दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा, ज्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे सुपूर्द करण्यात आली, ज्यांच्या माध्यमातून मला संपर्क करण्यात आला, सर्व ग्रामस्थांचं प्रतिनिधित्व करून ज्यांनी मला निमंत्रण दिलं असे असणारे अविनाश दादा पवार, त्यांच्या माध्यमातून मला संपर्क झाला. आणि त्याचप्रमाणे अजूनही फोन आले होते, पण आता काय नाव, सुनील दादा राऊत साहेब, त्यांचाही फोन आला होता. आणि शिवादादा पवार, अनेक लोकांनी या ठिकाणी संपर्क केला. आता सर्वांचेच नंबर काही मी सेव्ह केले नाही, त्याच्यामुळे सर्वांचा नामोल्लेख काय करता येणार नाही. सर्वांचं ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे कार्यक्रमाला उपस्थित असणारे प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी गुरुवर्य एकनाथ महाराज वाडेकर आपल्या भागाचं भूषण आज उपस्थित नाहीत, पण प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांचं नाव आहे. त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण गुरुवर्य सुरेश महाराज पातेरे, त्याचप्रमाणे राम महाराज माडिक, गुरुवर्य अमृत महाराज मोरे, गुरुवर्य नथुराम महाराज वाघमारे, त्याचप्रमाणे महेश महाराज देशमुख ते कार्यक्रमाकरता उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे जयेश महाराज चव्हाण, त्याचप्रमाणे गणपत महाराज साजेकर, त्याचप्रमाणे दिनेश महाराज ठोंबरे, किरण महाराज मोरे आणि चंद्रकांत महाराज गोफण असे असणारे प्रमुख उपस्थितीमध्ये आज माझं परमभाग्य आहे की एवढे कीर्तनकार माझ्या कीर्तनाकरता उपस्थित आहेत. आणि त्याचप्रमाणे कार्यक्रमाला साथ करणारे, कार्यक्रमाला सजावणारे, धजावणारे महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य, मृदुंगाचार्य, त्याच्यामध्ये सुंदर अशी पहिली पंचपदी ज्यांनी केली ती असणारी हरिभक्तपरायण, नाव काय महाराजांचं? रोशन. तुमचं नाव माहिती आहे मला? रोशन महाराज दंत, त्यांचे ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण इकडे उभे असलेले राकेश महाराज, त्यांचे ऋण व्यक्त करते. सर्वच गायनाचार्य, त्याचप्रमाणे सुंदर अशी मृदुंगाची साथ जे करतायत ते असणारे हरिभक्तपरायण स्वप्नील महाराज, त्यांचे ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाकरता कायमस्वरूपी या भागात माझं कीर्तन असलं की सपत्नीक कीर्तनाला उपस्थित असतात रोशन महाराज दंत. जेथे राघव तेथे सीता असं म्हणायला काही हरकत नाही. त्यांच्या ताईसुद्धा कार्यक्रमाकरता उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमचे महेश महाराज देशमुख,
त्यांच्या पत्नी सुद्धा कार्यक्रमाकरता उपस्थित आहेत, त्यांचे ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे विनेकरी बाबा पाठीमागे उभे असलेले सगळे टाळकरी सर्वांच्या चरणी विनम्र भावनेनं वंदन करते. त्याचप्रमाणे सुंदर अशी साऊंड सिस्टीम ज्यांनी लावली त्यांचे ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे या कार्यक्रमामध्ये आवर्जून या भागामध्ये माझं कीर्तन असलं की तुमच्या भागामध्ये सर्वात सुंदर सिस्टीम ज्यांचे आहे ते असणारे अनिल दादा दंत. त्यांच्या घरी मी कीर्तन केलं. एवढी सुंदर सिस्टीम या भागामध्ये आल्यानंतर पहिल्यांदा मला पाहायला मिळाली बरं का. असे असणारे अनिल दादा दंत तेही कार्यक्रमाकरता उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे ज्यांच्या निमंत्रणातून आत्ता पाठीमागे माझं जवळच गोंडाळे या ठिकाणी कीर्तन झालं, अशा असणाऱ्या आपल्या भागातील भूषण वारकरी संप्रदायावरती नितांत प्रेम करणाऱ्या आणि त्यांच्या गावातील सांस्कृतिक कार्यक्रम बंद करून ज्यांनी कीर्तनाचं नियोजन त्या ठिकाणी केलं, नवे नवे वारकरी संप्रदायाचा वसा ज्यांनी जपला, अशा असणाऱ्या रुपालीताई भणगे त्याही कीर्तनाकरता उपस्थित आहेत. त्यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे बसलेला संपूर्ण श्रोतृवर्ग सर्वांच्या चरणी विनम्र भावनेनं वंदन करते. त्याचप्रमाणे सुंदर असं आपला कार्यक्रम आठवणीत ठेवण्याचं जे काम करतायत, नुकताच ज्यांना महाराष्ट्र कोहिनूर रत्न पुरस्कार जाहीर झालाय असे असणारे दिनेश दादा वाडेकर आपल्या भागाचं भूषण आहेत, त्यांचे ऋण व्यक्त करते. तळागाळामध्ये आपला वारकरी संप्रदाय या यूट्यूबच्या माध्यमातून पोचत असतो बघा. पूर्वीच्या काळी कीर्तन व्हायचे नाही असं नाही, पण हा आपला वारकरी संप्रदाय तळागाळापर्यंत जात नव्हता. त्याचं कारण मीडियाचं माध्यम नव्हतं. पण आता मीडियाच्या माध्यमातून हे काम जे करतायत ते असणारे दादा त्यांचे ऋण व्यक्त करते. सर्वांच्या चरणी विनम्र भावनेनं वंदन करते आणि अधिक विस्तार न करता विश्वमांगल्याचं स्वप्न बुराशी बाळगून अखिल मानव जातीला ज्ञानाचा मार्ग दाखवणारे विश्वमौली ज्ञानोबा आहे जगद्गुरु श्री संत तुकोबरे आदिकडून सकल संतांच्या चरणी साष्टांग नमन करून सिद्ध साधक संत महंतांना वंदन करून आणि माझे वडील वैकुंठवासी पोपट लक्ष्मण डोके यांच्या पावन स्मृतीला स्मरून त्याच श्यामसुंदर महाराज पुरी रमतेराम दिघे बाबा यांच्या पावन स्मृतीला स्मरून आणि उपस्थित शत्रुजन तसेच विश्वमौली ज्ञानोबऱ्यांना अभिवादन करून अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याकरता प्रवृत्त होते. विठ्ठल 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 विठ्ठल. तर असो, आता या ठिकाणी मी परिहार दिला. आता लक्षपूर्वक ऐका. तास सव्वा तासाच्या कालावधीमध्ये अतिशय सुंदर चिंतन तुम्हाला सांगणार आहे. बसलेले तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न अजिबात करणार नाही बरं का, कारण एवढ्या लांबून मी काही तुम्हाला हसवण्याकरता आले का? बोला, हसवण्याकरता आले नाही म्हणल्यावर तुम्हाला टेन्शन नाही आलं ना? कारण बऱ्याचशा लोकांची संकल्पना असते कीर्तन हे हसण्याकरता असतं, परंतु माझं प्रामाणिक मत सांगू तुम्हाला, लोक म्हणतात कीर्तनामध्ये विनोद असावा म्हणजे पिकावरती फवारणी नसेल तर पिकावरती कीड पडण्याची शक्यता आहे म्हणतात, पण फवारणी जास्त झाली तर पीक जळण्याची पण शक्यता आहे ना. म्हणून पीक जळू न देण्याची जबाबदारी कीर्तनकाराची आहे. म्हणून कथा और कीर्तन हसने के लिए होते, शुद्ध भाव से रोने के लिए होते. हे ज्यावेळेला भगवंता करता कंठी प्रेम दाटे आणि नयनी नीर लोटे अशी अवस्था प्राप्त होत असते ना, त्यावेळेला खऱ्या अर्थाने ते कीर्तन किंवा प्रवचन सार्थकी लागत असतं. म्हणून माझं चिंतन भक्त लक्षपूर्वक ऐका, कारण कालपर्यंत तुम्ही अनेक कीर्तन प्रवचन ऐकली असतील. अगदी समाजकारणापासून राजकारणापर्यंत ते संसार कसा करावा इथपर्यंत तुम्ही ऐकलं असेल, परंतु ते मी आज तुम्हाला सांगणार नाही. कारण आमच्या संतांच्या घरची परंपरा आम्हाला ते सांगत नाही. काय सांगते आमच्या संतांच्या घरची परंपरा? भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून अंतरी मूर्ती ठसावी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. संत महात्मे सांगतात कीर्तनामध्ये ह्या गोष्टी सांगू नये, म्हणून राजकारणही सांगणार नाही, प्रापंचिक गप्पाही मारणार नाही, अगदी संतांच्या अंतकरणातले भावरंग तुमच्यामध्ये उतरवायचे. तर लक्षपूर्वक ऐका. संतांच्या अंतकरणातले भावरंग तुमच्यामध्ये उतरवण्यापूर्वी, अभंगाच्या पदापदाच्या चिंतनाकडे वळण्यापूर्वी आपल्या भागामध्ये सिद्धेश्वर या ठिकाणी पालीमध्ये असणारं महागणपतीचं मंदिर, त्या गणपती बाप्पाला आपण सुरुवातीला नमन करू आणि मग सेवेला सुरुवात करू. प्रारंभी विनती करू गणपती विद्यादया सागरा, अज्ञानत्व हरुणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा, चिंता क्लेश दारिद्र्य दुःख देशांतरा पाठवी, हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी, मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे, सर्वांनी रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे,
विषय असा आहे, अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे आणि देवाच्या अंतकरणातील भक्ताच्या विषयीच्या स्थितीचं वर्णन करणार आहे. बघा, आता देवाच्या अंतकरणातील भक्ताच्या विषयीच्या स्थितीचं वर्णन करत असताना जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, देव आपल्या भक्ताचं काम करत असताना तिला इतकी शंका अंतकरणामध्ये धरत नाही, कोणत्याही प्रकारच्या प्रतिष्ठेचा विचार करत नाही, कोणत्याही प्रकारची लाज अंतकरणामध्ये धरत नाही, फक्त भक्त त्या योग्यतेचा असावा. मग भक्त कोणाला म्हणायचं? भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारोणी. ज्याच्या अंतकरणातल्या आशा संपल्यात, ज्याच्या अंतकरणातल्या अपेक्षा संपल्यात आणि ज्यानं आपलं अंतकरण रिकामं करून फक्त भगवंताला आपल्या हृदयामध्ये विराजमान करून घेतलंय, असा जर कोणी असेल तर त्याला खऱ्या अर्थाने भक्त म्हणावं. भक्त म्हणावे तयासी न गुंतो जो आशापाशी, किंवा तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले, त्याला देवाशिवाय दुसरं काय आवडत जाऊ नये, त्याला पैसा नाही आवडला पाहिजे. संत साधू महात्मा कोणाला म्हणायचं सांगू तुम्हाला? व्याख्या लक्षपूर्वक ऐका. माया जिसे नचाती है उसे जीवात्मा कहते हैं. माया जिसे नचाती है उसे जीवात्मा कहते हैं. जो माया को नचाते हैं उसे परमात्मा कहते हैं. और माया के बीच रहकर जो माया से अलिप्त रहते हैं उसे संत साधू और महात्मा कहते हैं. त्याला खऱ्या अर्थाने संत साधू आणि महात्मा म्हणावं. मोकळ्या म्हणा नवाज व व्याजांना का देऊ, मला टॅक्स नाही लागला त्याच्यावरती अजून. हा, संत साधू महात्मा त्याला म्हणावं. आणि संत साधूच्या अंतकरणातला भाव सांगू तुम्हाला. विश्वमौली दांडोबा यांच्या चरित्रामध्ये फार सुंदर दृष्टांत येतो बघा. विश्वमौली दांडोबा म्हणतात, एकदा सहजच आम्ही वैकुंठाला गेलो. संतांचं अंतकरण कसं असतं सांगते बरं का तुम्हाला. विश्वमौली दांडोबा म्हणतात, एकदा सहजच आम्ही वैकुंठाला गेलो. माऊलींना विचारलं, का हो माऊली, कशा करता गेले तुम्ही? जाणं आमचं तसं सहजच होतं, त्याला काही कारण नव्हतं. मग तिथं गेल्यानंतर तुम्ही काय पाहिलं? तर माऊली म्हणतात, आम्ही वैकुंठामध्ये गेल्यानंतर भगवान परमात्म्याच्या घरी अर्जुन महाराज जेवण करण्याकरता आले होते. बरं, जेवण करण्याकरता आल्यानंतर त्यांना जेवणाकरता काय होतं? तर माऊलींनी वर्णन केलं, त्यांना बसण्याकरता चांदीचा पाट आहे, सोन्याचं ताट आहे आणि सोन्याच्या ताटामध्ये ब्रह्मरसाचे पदार्थ वाढलेले आहेत. सहजे ब्रह्मरसाचे परगुणे केले अर्जुना लागी नारायणे, तेथ अवसरी पाहुणे पातलो आम्ही. सहजच आम्ही त्या ठिकाणी गेलो, तिथं गेल्यानंतर आम्हाला हे दृश्य दिसलं. बरं म्हटलं, ठीक आहे, पुढं काय झालं? तर माऊली म्हणतात, आम्ही तिथं गेल्यानंतर आपल्याकडे पद्धत आहे बघा. आपण जर जेवणाकरता बसलो आणि एखादा पाहुणा आला तर आपण काय म्हणतो? या जेवायला. तसंच विश्वमौली दानोबरायांना सुद्धा अर्जुन महाराज म्हटले, ओ विश्वमौली दानोबराय, बसा ना जेवणाकरता. आता जेवणाकरता बसा म्हटल्यानंतर विश्वमौली दानोबराय म्हटले, तुम्ही ज्यांच्याकडे आले तुम्ही पण पाहुणे आणि आम्ही पण पाहुणे, ज्यांच्या घरी आलो त्यांनी जेवायला बोलवलं पाहिजे ना. तितक्यात भगवान परमात्मा त्या ठिकाणी आले आणि भगवान परमात्मा म्हणतात, विश्वमौली दानोबराय, तुम्हाला आमंत्रण द्यावं लागतं का? बसाना जेवणाकरता. बसाना जेवणाकरता म्हटल्यानंतर पाठीमागे मुक्ताबाई उभ्या होत्या. त्या मुक्ताबाईकडे माझ्या माऊलींनी पाहिलं आणि वळून पाहिल्यानंतर विचारलं, काय करू ग मुक्ते, काय करू ग मुक्ते? असं विचारल्यानंतर जी मान माझ्या मुक्ताबाईनं हलवली ना माईबापांनो, ती होकारार्थी होती. बसाना जेवणाकरता. बसाना म्हटल्यानंतर विश्वमौली दानोबा जेवणाकरता बसले. जेवणाकरता बसल्यानंतर पंक्तीभेद करता येत नाही. जसं ताट अर्जुन महाराजांच्या समोर येणार, अगदी तसंच ताट त्या ठिकाणी विश्वमौली दानोबरांच्या समोर आलं. सोन्याचं ताट आहे, त्याच्यामध्ये ब्रह्मरसाचे पदार्थ वाढलेले आहेत. त्या ब्रह्मरसाच्या पदार्थाचे ताट समोर आलं. समोर आल्यानंतर पुंडलिका वरदा झाली. आता मात्र विश्वमौली दानोबरांनी पुन्हा एकदा मुक्ताबाईकडे वळून पाहिलं. पुंडलिका वरदा झाल्यानंतर काय करू ग मुक्ते? आता मात्र जी मान माझ्या मुक्ताबाईनं हलवली ना, ती नकारार्थी होती. का ग मुक्ते, खाऊ नको हे ताट, काय करू मग या ब्रह्मरसाच्या पदार्थाचं? अरे दादा, हे ब्रह्मरसाचे पदार्थ जर वैकुंठामध्ये तू खाल्ले ना, तर मृत्यू लोकातले लोक तुला आपलपोट्या म्हणतील ना दादा. याच्याकरता वैकुंठामध्ये हे ब्रह्मरसाचे पदार्थ तू खाऊ नको. मग काय करू मुक्ते? ते ताट माझ्याकडे दे दादा. ते ताट माझ्या मुक्ताबाईनं हातामध्ये घेतलं, आपल्या मायेच्या पदराखाली ते ताट झाकलं आणि ब्रह्मरसाच्या पदार्थाने झाकलेलं ते ताट माझ्या मुक्ताबाईनं थेट वैकुंठावरून या मृत्यू लोकामध्ये आणलं. कुठं आणलं? आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये इंद्रायणीच्या तीरावरती जे रंजलेले गांजलेले निराश्रित लोक आहेत ना, त्यांच्याकरता ते ब्रह्मरसाचे पदार्थ वाढले. पदार्थ वाढल्यानंतर निराश्रित लोकांनी ते वाढलेले पदार्थ खाऊन खाऊन तृप्त झाले. ब्रह्मरसाचे पदार्थ संपायला तयार नाहीत,
पण शिल्लक राहिलेले पदार्थ माझ्या विश्वमौली ज्ञानोबरांना सिद्ध बेटापर्यंत सुद्धा आळंदीकरांनी नेऊ दिले नाही, तरी सुद्धा ज्ञानेश्वरीच्या शेवटी काय मागतात देवाकडे? जे खडांची व्यंकटी सांडो तया सत्कर मिरती वाढो. देवा, ज्या लोकांनी मला माझ्या आयुष्यामध्ये त्रास दिला ना देवा, त्यांचा दुर्जनपणा जाऊ दे आणि त्यांना सद्बुद्धी दे देवा, त्यांना सद्बुद्धी दे. याला म्हणतात संतांचं अंतकरण. म्हणूनच संतांची व्याख्या करत असताना केलेली, संत तोची जाणा जगी दया क्षमा ज्याच्या अंगी. त्याला संत म्हणावं, त्याला साधू संतानवती जगा माणसाच्या सारिखे, संतानवती जगा माणसाच्या सारिखे. श्यामसुंदर महाराज पुरी रमतेराम दिये बाबा यांच्या पावन स्मृतीला स्मरून आणि उपस्थित शत्रुजन तसेच विश्वमौली ज्ञानोबरांना अभिवादन करून अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याकरता प्रवृत्त होते. विठ्ठल 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 विठ्ठल. तर असो, आता या ठिकाणी मी परिहार दिला. आता लक्षपूर्वक ऐका. तास सव्वा तासाच्या कालावधीमध्ये अतिशय सुंदर चिंतन तुम्हाला सांगणारे बसलेले. तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न अजिबात करणार नाही बरं का, कारण एवढ्या लांबून मी काही तुम्हाला हसवण्याकरता आले का? बोला, हसवण्याकरता आले नाही म्हणल्यावर तुम्हाला टेन्शन नाही आलं ना? कारण बऱ्याचशा लोकांची संकल्पना असते कीर्तन हे हसण्याकरता असतं, परंतु माझं प्रामाणिक मत सांगू तुम्हाला. लोक म्हणतात कीर्तनामध्ये विनोद असावा, म्हणजे पिकावरती फवारणी नसेल तर पिकावरती कीड पडण्याची शक्यता आहे म्हणतात, पण फवारणी जास्त झाली तर पीक जळण्याची पण शक्यता आहे ना. म्हणून पीक जळू न देण्याची जबाबदारी कीर्तनकाराची आहे. म्हणून कथा और कीर्तन हसने के लिए होते, शुद्ध भाव से रोने के लिए होते. हे ज्यावेळेला भगवंता करता कंठी प्रेम दाटे आणि नयनी नीर लोटे अशी अवस्था प्राप्त होत असते ना, त्यावेळेला खऱ्या अर्थाने ते कीर्तन किंवा प्रवचन सार्थकी लागत असतं. म्हणून माझं चिंतन भक्त लक्षपूर्वक ऐका, कारण कालपर्यंत तुम्ही अनेक कीर्तन प्रवचनं ऐकली असतील. अगदी समाजकारणापासून राजकारणापर्यंत ते संसार कसा करावा इथपर्यंत तुम्ही ऐकलं असेल, परंतु ते मी आज तुम्हाला सांगणार नाही. कारण आमच्या संतांच्या घरची परंपरा आम्हाला ते सांगत नाही. काय सांगते आमच्या संतांच्या घरची परंपरा? भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून अंतरी मूर्ती ठसावी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. संत महात्मे सांगतात कीर्तनामध्ये ह्या गोष्टी सांगू नये, म्हणून राजकारणही सांगणार नाही, प्रापंचिक गप्पाही मारणार नाही, अगदी संतांच्या अंतकरणातले भावरंग तुमच्यामध्ये उतरवायचे. तर लक्षपूर्वक ऐका. संतांच्या अंतकरणातले भावरंग तुमच्यामध्ये उतरवण्यापूर्वी, अभंगाच्या पदापदाच्या चिंतनाकडे वळण्यापूर्वी, आपल्या भागामध्ये सिद्धेश्वर या ठिकाणी पालीमध्ये असणारं महागणपतीचं मंदिर, त्या गणपती बाप्पाला आपण सुरुवातीला नमन करू आणि मग सेवेला सुरुवात करू. प्रारंभी विनती करू गणपती विद्या दया सागरा, अज्ञानत्व हरुणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा, चिंता क्लेश दारिद्र्य दुःख देशांतरा पाठवी, हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी. मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे. सर्वांनी टाळी वाजवा. मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया
प्रतिपाद्य विषय असा आहे, अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे आणि देवाच्या अंतकरणातील भक्ताच्या विषयीच्या स्थितीचं वर्णन करणार आहे. बघा, आता देवाच्या अंतकरणातील भक्ताच्या विषयीच्या स्थितीचं वर्णन करत असताना जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, देव आपल्या भक्ताचं काम करत असताना तिला इतकी शंका अंतकरणामध्ये धरत नाही, कोणत्याही प्रकारच्या प्रतिष्ठेचा विचार करत नाही, कोणत्याही प्रकारची लाज अंतकरणामध्ये धरत नाही, फक्त भक्त त्या योग्यतेचा असावा. मग भक्त कोणाला म्हणायचं? भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारोणी. ज्याच्या अंतकरणातल्या आशा संपल्यात, ज्याच्या अंतकरणातल्या अपेक्षा संपल्यात आणि ज्यानं आपलं अंतकरण रिकामा करून फक्त भगवंताला आपल्या हृदयामध्ये विराजमान करून घेतलंय, असा जर कोणी असेल तर त्याला खऱ्या अर्थाने भक्त म्हणावं. भक्त म्हणावे तयासी न गुंतो जो आशापाशी, किंवा त्याची संत ज्यांचा हेत विठ्ठले, त्याला देवाशिवाय दुसरं काय आवडत जाऊ नये, त्याला पैसा नाही आवडला पाहिजे. संत साधू महात्मा कोणाला म्हणायचं सांगू तुम्हाला? व्याख्या लक्षपूर्वक ऐका. माया जिसे नचाती है उसे जीवात्मा कहते हैं. माया जिसे नचाती है उसे जीवात्मा कहते हैं. जो माया को नचाते हैं उसे परमात्मा कहते हैं. और माया के बीच रहकर जो माया से अलिप्त रहते हैं उसे संत साधू और महात्मा कहते हैं. त्याला खऱ्या अर्थाने संत साधू आणि महात्मा म्हणाव. मोकळ्या मना नवाजवा, व्याजान नका देऊ, मला टॅक्स नाही लागला त्याच्यावरती अजून. हा, संत साधू महात्मा त्याला म्हणावं. आणि संत साधूच्या अंतकरणातला भाव सांगू तुम्हाला. विश्वमाऊली दांडोबा यांच्या चरित्रामध्ये फार सुंदर दृष्टांत येतो बघा. विश्वमाऊली दांडोबा म्हणतात, एकदा सहजच आम्ही वैकुंठाला गेलो. संतांचं अंतकरण कसं असतं सांगते बरं का तुम्हाला. विश्वमाऊली दांडोबा म्हणतात, एकदा सहजच आम्ही वैकुंठाला गेलो. माऊलींना विचारलं, का हो माऊली, कशा करता गेले तुम्ही? जाणं आमचं तसं सहजच होतं, त्याला काही कारण नव्हतं. मग तिथं गेल्यानंतर तुम्ही काय पाहिलं? तर माऊली म्हणतात, आम्ही वैकुंठामध्ये गेल्यानंतर भगवान परमात्म्याच्या घरी अर्जुन महाराज जेवण करण्याकरता आले होते. बरं, जेवण करण्याकरता आल्यानंतर त्यांना जेवणाकरता काय होतं? तर माऊलींनी वर्णन केलं, त्यांना बसण्याकरता चांदीचा पाट आहे, सोन्याचं ताट आहे आणि सोन्याच्या ताटामध्ये ब्रह्मरसाचे पदार्थ वाढलेले आहेत. सहजे ब्रह्मरसाचे परगुणे केले अर्जुना लागी नारायणे, तेथ अवसरी पाहुणे पातलो आम्ही. सहजच आम्ही त्या ठिकाणी गेलो, तिथं गेल्यानंतर आम्हाला हे दृश्य दिसलं. बरं म्हटलं, ठीक आहे, पुढं काय झालं? तर माऊली म्हणतात, आम्ही तिथं गेल्यानंतर आपल्याकडे पद्धत आहे बघा, आपण जर जेवणाकरता बसलो आणि एखादा पाहुणा आला तर आपण काय म्हणतो? या जेवायला. तसंच विश्वमाऊली दानोबरायांना सुद्धा अर्जुन महाराज म्हटले, ओ विश्वमाऊली दानोबराय, बसा ना जेवणाकरता. आता जेवणाकरता बसा म्हटल्यानंतर विश्वमाऊली दानोबराय म्हटले, तुम्ही ज्यांच्याकडे आले तुम्ही पण पाहुणे आणि आम्ही पण पाहुणे, ज्यांच्या घरी आलो त्यांनी जेवायला बोलवलं पाहिजे ना. तितक्यात भगवान परमात्मा त्या ठिकाणी आले आणि भगवान परमात्मा म्हणतात, विश्वमाऊली दानोबराय, तुम्हाला आमंत्रण द्यावं लागतं का? बसाना जेवणाकरता. बसाना जेवणाकरता म्हटल्यानंतर पाठीमागे मुक्ताबाई उभ्या होत्या. त्या मुक्ताबाईकडे माझ्या माऊलींनी पाहिलं आणि वळून पाहिल्यानंतर विचारलं, काय करू ग मुक्ते, काय करू ग मुक्ते? असं विचारल्यानंतर जी मान माझ्या मुक्ताबाईनं हलवली ना माईबापांनो, ती होकारार्थी होती. बसाना जेवणाकरता. बसाना म्हटल्यानंतर विश्वमाऊली दानोबा जेवणाकरता बसले. जेवणाकरता बसल्यानंतर पंक्तीभेद करता येत नाही. जसं ताट अर्जुन महाराजांच्या समोर येणार, अगदी तसंच ताट त्या ठिकाणी विश्वमाऊली दानोबरायांच्या समोर आलं. सोन्याचं ताट आहे, त्याच्यामध्ये ब्रह्मरसाचे पदार्थ वाढलेले आहेत. त्या ब्रह्मरसाच्या पदार्थाचे ताट समोर आलं. समोर आल्यानंतर पुंडलिका वरदा झाली. आता मात्र विश्वमाऊली दानोबरायांनी पुन्हा एकदा मुक्ताबाईकडे वळून पाहिलं. पुंडलिका वरदा झाल्यानंतर काय करू ग मुक्ते? आता मात्र जी मान माझ्या मुक्ताबाईनं हलवली ना, ती नकारार्थी होती. का ग मुक्ते, खाऊ नको हे ताट, काय करू मग या ब्रह्मरसाच्या पदार्थाचं? अरे दादा, हे ब्रह्मरसाचे पदार्थ जर वैकुंठामध्ये तू खाल्ले ना, तर मृत्यू लोकातले लोक तुला आपलपोट्या म्हणतील ना दादा. याच्याकरता वैकुंठामध्ये हे ब्रह्मरसाचे पदार्थ तू खाऊ नको. मग काय करू मुक्ते? ते ताट माझ्याकडे दे दादा. ते ताट माझ्या मुक्ताबाईनं हातामध्ये घेतलं, आपल्या मायेच्या पदराखाली ते ताट झाकलं आणि ब्रह्मरसाच्या पदार्थाने झाकलेलं ते ताट माझ्या मुक्ताबाईनं थेट वैकुंठावरून या मृत्यू लोकामध्ये आणलं. कुठं आणलं? आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये इंद्रायणीच्या तीरावरती जे रंजलेले गांजलेले निराश्रित लोक आहेत ना, त्यांच्याकरता ते ब्रह्मरसाचे पदार्थ वाढले. पदार्थ वाढल्यानंतर निराश्रित लोकांनी ते वाढलेले पदार्थ खाऊन खाऊन तृप्त झाले. ब्रह्मरसाचे पदार्थ संपायला तयार नाहीत.
पण शिल्लक राहिलेले पदार्थ माझ्या विश्वमौली ज्ञानोबरांना सिद्ध बेटापर्यंत सुद्धा आळंदीकरांनी नेऊ दिले नाही, तरी सुद्धा ज्ञानेश्वरीच्या शेवटी काय मागतात देवाकडे? जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर मिरती वाढो. देवा, ज्या लोकांनी मला माझ्या आयुष्यामध्ये त्रास दिला ना देवा, त्यांचा दुर्जनपणा जाऊ दे आणि त्यांना सद्बुद्धी दे देवा, त्यांना सद्बुद्धी दे. याला म्हणतात संतांचं अंतकरण. म्हणूनच संतांची व्याख्या करत असताना केलेली आहे, संत तोची जाना जगी दया क्षमा ज्याच्या अंगी. त्याला संत म्हणावं, त्याला साधू म्हणावं, त्याला संत नव्हती जगा मन साचा सारिखे, संत नव्हती जगा मानसाच्या सारिखे. या अर्थाने संत म्हणावं, साधू म्हणावं, महात्मा म्हणावं, ज्याला फक्त देव आवडावा, त्याला देवाशिवाय दुसरं काय आवडत जाणं. मग या कलियुगामध्ये जर एखादा म्हटलं मला देवाशिवाय दुसरं काय आवडत नाही, पैसा मला आवडत नाही, तर ते कशावरून ओळखायचं? शास्त्रकार तर सांगतात, एक मुलगा मोरीत पडला, मोरीत बरं का, मोरीत पडल्यानंतर तो मोरीच्या बाहेरच येत नव्हता. लोकांनी भरपूर प्रयत्न केले त्याला बाहेर काढण्याचे, पण तो बाहेर येत नाही. मग काय करावं? अखेर त्याला लोकांनी 1 रुपयाचं नाणं दाखवलं. 1 रुपयाचं नाणं दाखवल्याच्या बरोबर तो मोरीतून बाहेर येतो. पैसा कशा करता लागतोय हे त्या लेकराला माहिती नाही. पैसा म्हणजे काय हे त्याला मुळीच कळत नाही. परंतु तरी सुद्धा बाळ तरी घेद्वारी अर्थ दावी तागा निर्धारी, तरी सुद्धा 1 रुपयाचं नाणं दाखवल्याच्या बरोबर तो मोरीतून बाहेर येतोय. इतका जर त्या लेकराला पैसा आवडतो, मग तुम्हाला आम्हाला का आवडू नाही? तुमची आमची आशा तर फार वाईट आहे. किती वाईट आहे सांगू तुम्हाला. एखादी इमारत असते, इमारत बघा, त्या इमारतीचा पहिला मजला बांधून पूर्ण होतो, तरी सुद्धा त्याच्या कॉलमचे गज वरतीच असतात, त्याला म्हणायचं आशा. इमारतीचा दुसराही मजला बांधून पूर्ण होतो, तरी सुद्धा त्याच्या कॉलमचे गज वरतीच असतात, त्याला म्हणायचं आशा. इमारतीचा तिसराही मजला बांधून पूर्ण होतो, तरी सुद्धा त्याच्या कॉलमचे गज वरतीच असतात, त्याला म्हणायचं आशा. त्या वरती गेलेल्या गजांना मी प्रश्न विचारला, म्हटलं तुम्ही खाली कधी येणार? ते म्हटले मालक वर गेल्यावर. म्हणजे त्या दिवशी आपल्या जीवनातली आशा संपत असते, तोपर्यंत आशा संपत नाही. याच्या पुढे जाऊन आमच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर एखाद्या कीर्तनकाराला 25,000 पाकिट मिळतंय, त्याला वाटतं 35,000 मिळावं, याला म्हणायचं आशा. एखाद्याला 35,000 मिळतंय, त्याला वाटतं 50,000 मिळावं, याला म्हणायचं आशा. एखाद्याला 50,000 मिळतंय, त्याला वाटतं 75,000 मिळावं. आता 75 पर्यंत अपेक्षा केली, तुमच्यापर्यंत आली काय कायला? हां, याला म्हणायचं आशा. मला नाही वाटत बरं का, नाही तर तू म्हणता जाता जाता केला इशारा, तसं काही नाही. सांगायचं तात्पर्य, याला म्हणायचं आशा. आणि आशेचं एक हिंदी कवी फार सुंदर वर्णन करतो बघा. एक हिंदी कवी म्हणतो, चाह पैसों से आणो में आने लगी, चाह आणो से रुपया बनाने लगी, 4 रुपये से नोटे छपाते जेल, 4 नोटे से कोटी चुनाती रही, चाह कोटी से मोटर बुलाती रही, चाह मोटर ने होटल ले जाती रही, चाह होटल की बोटल बुलाती रही, चाह बोटल ने हॉस्पिटल ले जाती रही. समजलं काही? डोक्यात गेलं का डोक्याच्या वरून गेलं? मराठीत सांगते ऐका. तो हिंदी कवी म्हणतो, आशा ही पैशापासून आणण्यापर्यंत येते, आणण्यापासून रुपयापर्यंत येते, रुपयाचं रूपांतर नोटीमध्ये होतं, नोटीचं रूपांतर कोटीमध्ये होतं, कोटी रुपयाची गाडी ज्या वेळेला घरापर्यंत येते, ती गाडी आपल्याला हॉटेलपर्यंत घेऊन जाते, आणि हॉटेलमध्ये गेल्यानंतर ज्या वेळेला बाटली हातामध्ये येते, कशाची ती तुमच्या लक्षात आली असेल पुरुष मंडळी? बिस्लरी तुमच्या डोक्यात दुसरी येऊ देऊ नका बरं का, कारण तिनं अनेक लोकांचे प्रपंच उद्ध्वस्त केले. म्हणून विनंती असेल माझी, तुम्हाला तिच्यापासून थोडंसं लांब राहा. एक वाक्य माझं लक्षात ठेवा, जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पी तो शाम को उतर जाती है, शाम को पी तो सुबह उतर जाती है, लेकिन एक दिन हरिनाम का प्याला पीकर तो देख, तेरी जिंदगी सुधर जाएगी, तेरी जिंदगी सुधर जाएगी. म्हणून व्यसनापासून थोडंसं लांब राहा. हॉटेलमध्ये गेल्यानंतर ज्या वेळेला बाटली हातामध्ये येते, ती बाटली आपल्याला हॉस्पिटलपर्यंत घेऊन जाते, आणि हॉस्पिटलपासूनचा आपला प्रवास ज्या दिवशी स्मशानापर्यंत होतो ना, त्या दिवशी आपल्या जीवनातली आशा संपत असते. तोपर्यंत आशा संपत नाही. सर्व सुखाची या आशा जन्म गेला. म्हणून तुकोबराय म्हणतात, कुठल्याही प्रकारची आस अपेक्षा आकांक्षा चित्तामध्ये न ठेवता जर त्या भगवंताचं भजन शुद्ध अंतकरणानं केलं ना, तर जगाचा बाप त्याच्याकरता कितीही खालच्या पात्रतेचं काम करत असतो. जसं चोखोबरायांकरता चोखोबरायांच्या पश्चात चोखोबरायांच्या पत्नीचं बाळंतपण केलं माईबापांनो, पण कोणाच्या रूपामध्ये? चोखोबाची बहीण झाला शारंगधार, चोखोबाची बहीण झाला शारंगधार, चोखोबाची बहीण झाला शारंगधार, चोखोबाची बहीण
दिवस चोखोबरायांच्या पत्नीचे भरत आले. प्रसंग लक्षपूर्वक ऐका, प्रसंग डोळ्यासमोर आणा. 9 महिने 9 दिवस चोखोबरायांच्या पत्नीचे भरत आले आणि चोखोबरायांची पत्नी सोयराबाई आपल्या नवऱ्याला सांगते, मालक माझे दिवस भरत आले हो, तुमच्या बहिणीला निरोप पाठवा माझं बाळंतपण करण्याकरता. निरोप पाठवा म्हटल्याच्या बरोबर यानं बाराबंदी घातली, हातामध्ये चिपळ्या घेतल्या, गळ्यामध्ये विणा घेतला, विण्याचा झंकार केला आणि पांडुरंगाचं भजन करत निघाले पंढरपूरला. पंढरपूरला निघाले, टाळ पखवाजांचा आवाज कानावरती पडला आणि आवाज कानावरती पडल्याच्या बरोबर निरोप द्यायचा राहून गेला. कारण ज्या वेळेला एखादा वारकरी वारीमध्ये मिसळतो, टाळ पखवाजांचा आवाज कानावरती पडतो ना, त्यावेळेला संसाराचं सगळं दुःख तो वारकरी विसरून जात असतो. एखाद्या वेळेला एखाद्या वारकऱ्याची वारी जर चुकली ना, तर तो वारकरी म्हणत असतो, क्षमा करा हरी, चुकली माझी वारी, चुकली माझी वारी. तशी अवस्था माझ्या चोखोबरायांची झाली. चोखोबराय दिंडीमध्ये मिसळले, टाळ पखवाजांचा आवाज कानावरती पडला, निरोप द्यायचा राहून गेला. इकडे पत्नी विचार करते, पांडुरंगा दया घना, अरे असा कसा रे नवरा माझ्या पदरामध्ये घातला रे, मी आणलेली असताना, माझ्या दिवस भरात आलेले असताना हा निघून गेला. आता माझं बाळणपण कोण करेल, मला माझ्या पायावरती उभं कोण करेल, लेकराचं साखरपान कोण वाटेल, लेकराचं बारसं कोण घालेल, विचार करते पत्नी. आणि माय बापांनो, ज्या क्षणाला चोखोबरायांच्या पत्नीच्या अंतकरणामध्ये विचार आला ना, त्याच क्षणाला पांडुरंग परमात्म्यानं विटेवरून खाली उडी टाकली. रुक्मिणी आईसाहेब विचारतायत, कुठे निघालात? सांगितलं चोखोबरायांच्या पत्नीचं बाळंतपण करायला. बाळंतपण तुम्ही करणार हो गा, माझ्या करता काय अशक्य. एक गिरकी मारली, पांडुरंग परमात्म्यानं साडी घातली माय बापांनो आणि चोखोबरायांच्या दारावरती आले, थाप मारली, वहिनी जय हो. भावनेनं अंतकरणापासून हाक मारली आणि हाक मारल्याच्या बरोबर आतून वहिनीला उठता येत नव्हतं. 9 महिने 9 दिवस भरत आलेले होते. कशी तरी भिंतीला हात लावून, कुडाला हात लावून आतून वहिनी उठली. माहिती नव्हतं रे, दारात पांडुरंग रूपी बहीण उभी आहे. जसं दार उघडल्याच्या बरोबर त्या पांडुरंग रूपी बहिणीच्या गळ्यात पडली आणि गळ्यात पडून म्हणते, बरे झाले ताई तुम्हा धाडिले देवाने. आता याला धाडायला कोणता देव रिकामा, पण ती म्हणते, बरे झाले ताई तुम्हा धाडिले देवाने. त्यावेळेला ती सांगते, वहिनी आता मी आले ना, आता तू काळजी करू नकोस, आता मी तुझं पाळणपण करेल, तुला तुझ्या पायावरती उभं करेन, लेकराचं साखरपान वाटेल, विटाळाचे कपडे काढीन, लेकराचं नाव ठेवीन, सगळी कामं करेन ग. आणि माय बापांनो, पांडुरंग परमात्म्यानं चोखोबरायांच्या पश्चात चोखोबरायांच्या पत्नीचं बाळणपण केलं. लेकराचं बारसं घातलं, लेकराची विटाळाची कपडे काढली, साखरपान वाटलं आणि लेकराचं साखरपान वाटून चोखोबरायांच्या लेकराचं नाव कर्ममेळा ठेवलं. नाव कर्ममेळा ठेवल्याच्या बरोबर लक्षात आलं चोखोबरायांच्या, अरे पंढरपूरमध्ये चोखोबराय शुद्धीवरती आले. आपली सोयरा आडलेली होती, काय झालं असेल, जगली असेल का वाचली असेल, मुलगा झाला असेल का मुलगी झाली असेल, आता भजनावरती लक्ष नाही, आता दिंडीवरती लक्ष नाही. चोखोबराय परत येण्याकरता निघाले आणि जसे चोखोबराय परत येण्याकरता निघाले ना, तशी पांडुरंग रूपी बहीण म्हणते, वहिनी आता मी येते ग, माझे लेकरं वाट पाहत असतील. आता याची लेकरं कोण, विठू माझा लेकरवाळा, आपण सगळी त्याची लेकरं होत ना माईबापांनो, माझी लेकरं वाट पाहत असतील. आणि ही गावाच्या बाहेर येण्याकरता निघाली. जात असताना ती वहिनी म्हणते, थांबा ताई तुम्हाशी शिविते मी चोळी, मी तुमच्याकरता चोळी शिवते हो. नको का, माझ्या घरी काय कमी आहे, जेणे हे विश्व निर्मिले, माझ्या सूर्य सुद्धा चालत नाही, मला तुझी चोळी नको. आणि ही पांडुरंग रूपी बहीण गावाच्या बाहेर निघाली. जशी पांडुरंग रूपी बहीण गावाच्या बाहेर निघाली, चोखोबराय गावामध्ये आले, अंगणामध्ये आले आणि अंगणात आल्यानंतर सोयराबाईच्या कडेवरती आपल्या लेकराला पाहिलं. इतका आनंद झाला, अंतकरण गहिवरून आलं, कंठ दाटून आला. अरे आपल्याला मुलगा झाला, आपली सोयरा अजून जिवंत, या भावनेनं डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. त्याच क्षणाला सोयराबाई म्हणते, मालक थोडंसं लवकर तरी यायचं. नऊ बाई आत्ताच गेली. कोणती बाई? अहो तुमची बहीण निर्मला बाई आली होती हो.
तिनं तुमच्या पश्चात लेकराचं साखरपान वाटलं, बारसं घातलं, विटाळाची कपडे काढली. त्यावेळेला चोखोबराय म्हणतात, अगं सोय रे बाळांपणा, तुझ्या डोक्यावर परिणाम तर झाला नाहीस ना? येडी का खोडी तू? अगं मी निरोपच दिला नाही तर ती येणार कशी? त्यावेळेला ती सांगते, हो तुमची बहीण निर्मलाबाई झाली होती हो. तिनं तुमच्या पश्चात लेकराचं साखरपान वाटलं, लेकराचं बारसं घातलं, बिटाळाची कपडी काढली, सगळी कामं केली. नाही का ना? आपल्या लेकराचं साखरपान वाटून आपल्या लेकराचं नाव कर्ममेळा ठेवलंय. नाव कर्ममेळा ठेवलंय म्हटल्याच्या बरोबर लक्षात आलं, अरे ही बहीण पांडुरंग रूपी असावी. दोन्ही हात आकाशाकडे केले, डोळे मिटले, पांडुरंग परमात्म्याला आवाज दिला, ए पांडुरंगा, पांडुरंगा दया घना, अरे किती करतोस रे आपल्या भक्तांकरता. माई बापांनो, देवाची इच्छा आहे संतांच्या घरी राबायला मिळावं. फक्त ती इच्छा उपवार होण्याकरता आपण भक्त या पात्रतेपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. ज्या दिवशी तुम्ही भक्त या पात्रतेपर्यंत पोहोचाल, ज्या दिवशी तुमच्या अंतकरणातला भाव शुद्ध होईल ना, शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला, त्याच्याकरता देव लांब नाही. म्हणून तुमच्या अंतकरणातला भाव शुद्ध करा, शुद्ध भावनेनं त्या भगवंताचं भजन करा, शुद्ध अंतकरणानं त्या भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याची वारी करा. अरे जसं भजन माझ्या चोखोबरांनी केलं, परिणाम जगाचा बाप त्यांच्याकरता धावून आला, दारावरती थाप मारली, आवाज दिला, हका वयनी उघडा चोखोबाची बहीण झालं चोखोबाची बहीण झालं शारंगधर, चोखोबाची बहीण झालं शारंगधर, चोखोबाची बहीण झालं चोखोबाची बहीण झाला शारंगधर, वहिनी उघडा दार हाका मारी. चोखोबरांनी शुद्ध भावनेनं, शुद्ध अंतकरणानं, अंतकरणातले सगळे विकार बाजूला ठेवून फक्त त्या भगवंताचं भजन केलं. परिणाम जगाचा बाप त्यांच्याकरता इतक्या खालच्या पात्रतेचं काम करतो, कुठल्याही प्रकारची अंतकरणामध्ये लाज न धरता काम करतो. याचंच मूर्तिमंत प्रकरण पटवून देत असताना जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, अभंगाचं प्रथम साधावया भक्ती कादा, 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 नाहीला धरिता, नाहीला धरिता, ऐतिहाजे चरण दावे, ऐतिहाजे चरण दावे, ऐतिहाजे चरण दावे, ऐतिहाजे चरण दावे, नाहीला धरिता, नाहीला धरिता,
ऐसियाचे शरण जावे जावे ऐसियाचे शरण साधाव या व्यक्ती काज नाईलाज दरित नाईलाज दरित नाईलाज दरित साधाव या व्यक्ती काज नाईलाज दरित नाईलाज दरित साधावया भक्ती काज नाही लाज धरीत. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात शुद्ध भावनेनं जर त्या भगवंताचं भजन केलं तर निश्चितच जगाचा बाप तुमच्याकरता इतक्या खालच्या पात्रतेचं काम करत असतो. मग भजन कोणत्या देवाचं करायचं लक्षपूर्वक आहे का. प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे बघा. प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या भूमीमध्ये जे कुंड आहे गरम पाण्याचं बरोबर त्याच्याच ह्या एवढ्या पवित्र वातावरणामध्ये तुम्ही एवढा सुंदर उत्सव करताय म्हणून त्या भगवंताचं भजन आपल्या जीवनामध्ये का करावं, त्या देवाला शरण का जावं, त्याचं कारण तुम्हाला सांगते बघा. प्रभू रामचंद्रांनी राजा रावणाचा संहार केला आणि अयोध्येमध्ये परत आले. आता अयोध्येमध्ये परत आल्याच्या नंतर सगळा दरबार पाहिला, सगळा खेळखळून गेलेला अस्तव्यस्त झालेला दरबार होता. तो दरबार प्रभू रामचंद्रांनी पाहिल्यानंतर अंतःकरणामध्ये असा विचार केला, इतका अस्तव्यस्त झालेला दरबार याच्यामध्ये राज्यकारभार कसा करावा. पुन्हा एकदा या दरबाराची आपण मांडणी करूया म्हणून सगळ्या खुर्च्या काढल्या, सगळी सिंहासनं काढली आणि पुन्हा एकदा त्या दरबाराची नव्यानं मांडणी केली. आता नव्यानं त्या दरबाराची मांडणी केल्यानंतर पुन्हा एकदा तो राज दरबार तयार झाला आणि एका रात्री प्रभू रामचंद्रांनी सीता मातेला हाताशी धरलं आणि हाताशी धरल्यानंतर सीता मातेला सांगितलं, सीते आपल्याला राज दरबार बघण्याकरता जायचंय. आता असं म्हटल्यानंतर सीता मातेने सांगितलं, काही हरकत नाही प्रभू, आपण राज दरबार पाहण्याकरता जाऊ. आता राज दरबार पाहण्याकरता जाऊ म्हटल्यानंतर रात्रीच्या वेळेला दोघ जण राज दरबार पाहण्याकरता गेले. प्रभू रामचंद्रांनी संपूर्ण राज दरबार सीता मातेला दाखवला. प्रत्येकाचं त्या ठिकाणी स्थान त्या दरबारामध्ये दाखवलं. सांगितलं, सीते या ठिकाणी मी बसणार, इथे सुमंतजी बसतील, इथे लक्ष्मणजी बसतील, ही तुझी जागा, इथं उर्मिला बसेल. सगळ्यांची स्थानं त्या दरबारामध्ये दाखवली आणि दाखवल्यानंतर पुन्हा एकदा घरामध्ये आले. आता घरात आल्यानंतर माझघरात आले आणि माझघरात आल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी मध्यरात्रीला सीता मातेला प्रश्न विचारला, सीते राज दरबार पाहण्याकरता आपण गेलो, सगळी स्थानं मी तुला दाखवली, पण तू हे नाही सांगितलं, तुला एक विचारू, तुला राज दरबार कसा वाटला ग, कसा वाटला ग म्हटल्यानंतर सीता मातेने सांगितलं, खूप छान आहे प्रभू तुमचा राज दरबार, खूप छान आहे. असं वरवर केलेलं वर्णन थोडंसं प्रभू रामचंद्रांना आवडलं नाही. प्रभू रामचंद्रांनी थोडा वेळ थांबले, पुन्हा एकदा प्रश्न विचारला, सीते खरंच मनापासून सांग ना गा, अंतःकरणापासून तुला राज दरबार कसा वाटला, काय वर्णन करावं प्रभू तुमच्या राज दरबाराचं, तुम्ही त्याची स्थापना केली ना, काय ते तुमचं सिंहासन, काय ती लक्ष्मणजीची जागा, काय ते सुमंतजीचं स्थान, प्रत्येकाचं अगदी जागच्या जाग्यावर आहे म्हटले, काय वर्णन करावं तुमच्या राज दरबाराचं, अतिशय सुंदर आहे. आता मात्र प्रभू रामचंद्रांच्या लक्षात आलं, एखादा व्यक्ती जर खूपच वर्णन करत असेल, खूपच स्तुती करत असेल ना, तर ती वस्तुस्थिती नसते बरं का, ती वरवर केलेली स्तुती असते. मग ते लक्षात आलं प्रभू रामचंद्राची ही थोडीशी वरवर चाललेली स्तुती आहे. आता मात्र तिसऱ्यांदा सीता मातेचा हात हातामध्ये घेतला प्रभू रामचंद्रांनी, सीते तुला शेवटचं विचारतोय, मला वाटतंय तू अंतःकरणामधून माझ्या दरबाराचं वर्णन करत नाहीयेस, तू स्तुती करत नाहीयेस, तुला राज दरबार कसा वाटला. आता मात्र सीता मातेने तिसऱ्यांदा सीता मातेच्या डोळ्यात पाणी आलं आणि डोळ्यात पाणी आल्यानंतर प्रभू रामचंद्र म्हणतायत, सीते अगं मी तुला इतकंच विचारलं, तुला राज दरबार कसा वाटला एवढंच सांग ना, कसा वाटला, तुझ्या डोळ्यात पाणी कशा करता आलं. त्यावेळेला मध्यरात्रीच्या वेळेला सीता मातेने प्रभू रामचंद्रांना विचारलं, प्रभू एक प्रश्न तुम्हाला विचार ना सीते. त्यावेळेला सीता मातेच्या मुखातून उद्गार बाहेर पडले. सीता माता म्हणतायत प्रभू रामचंद्रांना, राज दरबार अतिशय सुंदर आहे, पण ऐका ना, 6 महिने 27 दिवस मी तुमच्यापासून लांब होते, रावणाच्या अशोक वाटिकेमध्ये होते, तुमच्यात आणि माझ्यात अंतर निर्माण झालं, ते आपल्यातील दुःख दूर कोणी केलं,
त्यावेळेला मध्यरात्रीच्या 12 वाजता प्रभू रामचंद्रांच्या तोंडून शब्द बाहेर पडला, पवन सुत हनुमंतराय. तो काळ तुमच्या करता कसा गेला हो प्रभू, तो काळ तुमच्या करता कसा गेला म्हटल्यानंतर प्रभू रामचंद्र सांगतात, अगं जगाचा चालक मालक परमपिता परमेश्वर आहे मी, पण माझ्या संसारात थोडंसं दुःख निर्माण झालं तर मी झाडाझुडपांना हात लावून एकटाच रडत होतो ग. एकदा एकटाच तो विरह मी सहन करत होतो. काय सांगू तुला तो काळ माझ्या करता कसा गेला. मग ऐका ना प्रभू, ज्याच्यामुळे आपल्या जीवनातलं ते दुःख बाजूला झालं, ज्याच्यामुळे खऱ्या अर्थाने मी तुम्हाला भेटले आणि तुम्हाला मी भेटले, त्याचं स्थान आपल्या दरबारामध्ये नसावं का हो. मला हनुमंतरायाचं स्थान आपल्या दरबारामध्ये दिसलं नाही प्रभू. द्या ना त्याला एखादी खुर्ची द्या ना. आपल्या संसारातलं दुःख नाहीसं करण्याची ताकद तुमच्यामध्ये सुद्धा नाही. ते दुःख पवनसुत हनुमंतरायानं जर आपल्यामधलं दूर केलं असेल तर मला वाटतं त्याला दरबारामध्ये स्थान असावं. ठीक आहे म्हटले, काय हरकत नाही. वशिष्ठांकडे गेले. रघुवंशाचे कुलगुरू असणारे वशिष्ठांकडे गेल्यानंतर हनुमंतरायाला स्थान देण्याकरता मुहूर्त ठरला 15 दिवसाचा. 15 दिवसाचा मुहूर्त ठरल्यानंतर त्या ठिकाणी स्थान देण्याकरता, विराजमान होण्याकरता आता त्यांना सिंहासन तयार करायचंय. सिंहासन कशाचं तयार केलं गेलं. राजहंसाच्या पंखाची सुंदर अशी गादी, स्वर्णाची तपकडी, हस्तिदंत त्याला बसवले. आणि राजहंसाचेच पंख का वापरले त्याचं कारण तुम्हाला सांगते. राजहंसाचे पंख हे अंतकरणातलं काम संपल्यानंतर गळून पडतात, शास्त्र सांगतं बरं का. आणि इथं बसलेल्या प्रत्येकाला माझी विनंती असेल, रात्रीच्या 10-10:30 वाजता 10,500 मोबाईल हातात घेऊन बसण्यापेक्षा कधीतरी शास्त्र वाचलं तर शास्त्र काय सांगतं हे कळेल आपल्याला. शास्त्र सांगतं मोराचे पंख सुद्धा नाही वापरले. दिसायला फार सुंदर दिसतात आपल्याला ते, पण का नाही वापरले. अंतकरणातलं काम संपल्यानंतर राजहंसाचे पंख गळतात. म्हणून राजहंसाच्या पंखाची गादी एका पवित्र संन्याशाकरता तयार करण्याकरता वापरली. कारण फार मोठे अधिकारी संन्याशी होते ते, बाल ब्रह्मचारी म्हटलं गेलंय त्यांना. मग त्यांच्याकरता सिंहासन तयार करायचं म्हटल्यानंतर राजहंसाच्या पंखाची गादी तयार केली गेली. सुंदर असं सिंहासन तयार झालं. आणि सिंहासन तयार झाल्यानंतर अखेर तो दिवस उजाडला ज्या दिवशी त्यांना त्या सिंहासनावरती विराजमान व्हायचं होतं. सुंदर असा सगळा दरबार भरलेला आहे. आणि दरबार भरल्यानंतर त्या दरबाराच्या तोंडावरती हनुमंतराय आले. हनुमंतरायाच्या एका हाताला लक्ष्मणजीने धरलंय, एका हाताला प्रभू रामचंद्रांनी धरलंय. आणि आरती ओवाळण्याकरता साक्षात जगाची मालकीन आरती ओवाळण्याकरता आली. प्रभू रामचंद्रांचा त्या दरबारामध्ये असलेले हनुमंतराय त्यांचं अंतकरण गदगदून हसत होतं. अरे मी विश्वातला किती भाग्यवान आहे ना, माझ्या एका हाताला धरण्याकरता लक्ष्मणजी रे, एका हाताला धरण्याकरता जगाचे चालक मालक परमपिता परमेश्वर प्रभू रामचंद्रजी आहेत. आणि माझी आरती ओवाळण्याकरता साक्षात जगाची मालकीने अंतकरण हसत होतं. आरती ओवाळण्याकरता जे ताट होतं त्या ताटामध्ये निरंजनी होती. त्या दिव्याचं जितकं तेज होतं ना त्याच्याही पेक्षा कितीतरी पटीने तेज हनुमंतरायाचं प्रखरतेने दिसत होतं. आरती ओवाळून झाली. आणि आरती ओवाळून झाल्यानंतर दरबारामध्ये प्रवेश झाला. दरबारामध्ये प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणजींनी त्यांना घेऊन आले. आणि सिंहासनाच्या समोर आणल्यानंतर सिंहासनावरती बसणार तितक्याच ताकदीने हनुमंतराय पाठीमागे सरकले. पाठीमागे सरकल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी प्रश्न विचारला हनुमंतरायला, का बरं. त्यावेळेला हनुमंतरायाच्या मुखातून शब्द बाहेर पडले, ज्यानं कामाला इस्तू लावला, ज्यानं वासनेला इस्तू लावला, त्याला या राजहंसाच्या पंखाच्या गादीच्या सिंहासनाचं काय बरं करायचंय. मला हे नको राजहंसाच्या पंखाची गादी. माझं काही म्हणणं नाही. हनुमंतरायाला सांगितलं प्रभू रामचंद्रांनी, पण सीता मातेची इच्छा आहे तुमचं स्थान दरबारामध्ये असावं. ठीक आहे म्हटले, हरकत नाही, माझं स्थान दरबारामध्ये असावं मला म्हणणे, पण मला जिथं बसायचं तिथं बसू द्या. स्वर्णाची तपकडी असलेलं, हस्तिदंत असलेलं आणि त्या राजहंसाच्या पंखाची गादी असलेलं ते सिंहासन बाजूला काढलं हनुमंतरायानं. प्रभू रामचंद्रांना सांगितलं, तुम्ही तुमच्या जागेवरती विराजमान व्हा. आणि विराजमान झाल्यानंतर प्रभू रामचंद्रांच्या पायाजवळ दर्भाची चटई अंथरली. त्याच्यावरती दोन्ही हात जोडले, एक गुडघा खाली टेकवला. एका गुडघ्यावरती दोन्ही हात जोडून प्रभू रामचंद्र त्यांच्या पायाजवळ हनुमंतराय बसले. सांगायचं तात्पर्य, त्यांना शरण गेले. शरण गेल्यानंतर काय होतं, या विश्वातलं, या भारतातलं, या महाराष्ट्रातलं असं एकही गाव नाही की ज्या गावामध्ये हनुमंतरायाचं मंदिर नाही. एक वेळ प्रभू रामचंद्रांचं मंदिर सगळीकडे तुम्हाला पाहायला मिळणार नाही,
पण असं एकही गाव नाही की ज्या गावात हनुमंतरायाचं मंदिर नाही. ही ताकद कोणाची आहे तर त्या प्रभू रामचंद्रांना शरण गेल्याची ताकद आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की त्या देवाला तुम्ही शरण जा. ऐसी यासी शरण जावे 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 ऐसे यासे शरण जावे ऐसे यासे शरण जावे शक्ती जीवे नावांची शक्ती जीवे नावांची ऐसी यासी शरण जावे ऐसी यासी शरण जावे शक्ती यासी शरण जावे शक्ती जीवन वंचे शक्ती जीवन वंचे शक्ती जीवन वंचे ऐसे आसे शरण जावे शक्ती जीवन वंचे शक्ती जीवन वाटतं त्या देवाला शरण जाऊन शुद्ध मौनानं शुद्ध अंतकरणानं त्या भगवंताचं भजन करणं गरजेचं आहे. कारण त्याच्या नामस्मरणामध्ये फार मोठी ताकद आहे. म्हणून सर्वांनी दोन्ही हात वरती करायचेत आणि एकदा मोठ्या प्रेमाने भजन करायचे. सर्वांचे हात दिसत आहेत बरं का मला. अगदी मागे बसलेले, जेवण करून आलेले, उपाशी आलेले सगळे घेतले का हात वरती? राहू द्या असेच आता तास 2 तास चहा घेऊन येते तोपर्यंत. विठोबा रखुमाई 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 जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई
बालकमाई. हॅलो. घ्या हात खाली आता. घेतले का? जेवण करून आले होते काय ना आधीच? कीर्तनकार उपाशीच आहेत बरं का. पण अजून सांगायचं तात्पर्य, भगवंताच्या नामस्मरणामध्ये फार मोठी ताकद आहे. म्हणून शुद्ध भावनेनं, शुद्ध अंतकरणाने त्या भगवंताचं भजन करा. देवदेश धर्माविषयी जागृत राहा. पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण करा. आणि आपल्या संस्कृतीने आपल्याला जो आपला धर्म शिकवला तो धर्म निभावण्याचा प्रयत्न करा. कारण आपली संस्कृती आपल्याला धर्म शिकवते, म्हणजेच आपली संस्कृती महान आहे. परंतु अलीकडच्या काळामध्ये आपल्या संस्कृतीचं मात्र व्हायला लागलं माईबापांनी. आणि संस्कृतीचं सगळ्यात जास्त मात्र जर कोणी केलं असेल ना, तर मला वाटतं ते श्रीमंत लोकांनी केलं बरं का, पैशावाल्या लोकांनी. म्हणजे आपल्या भारतातले लोक श्रीमंत होऊ नये अशी माझी इच्छा नाही बरं का. ज्याच्या घरात नव्हे त्याच्या दारातल्या तुळशीला सोन्याचं तुळशी वृंदावन व्हावं अशी माझी इच्छा आहे. पण संस्कृतीचं मात्र होणे हेही तितकंच खरं आहे. संस्कृतीचं मात्र होता कामा नाही. कारण अलीकडच्या काळामध्ये खेड्यापाड्यांमध्ये तुम्ही बघता जिल्हा परिषद शाळा बंद पडायला लागल्या. आता झेडपीच्या शाळा पाहायला मिळत नाही. आता कोणत्या शाळा आल्या? कॉन्व्हेंट स्कूल आल्या. आता कॉन्व्हेंट स्कूलमध्ये काय शिकवलं जातं? जुन्या काळात फार सुंदर कविता होत्या बघा. आपल्या अंतकरणातली माणुसकी जागी व्हावी एवढ्या सुंदर कविता असायच्या शाळेमध्ये. आम्ही शाळेत असताना, चौथीला असताना मला एक फार सुंदर कविता होती. अगदी चौथीच्या पुस्तकामधली पहिलीच कविता होती. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, देवरची असादे हे सर्व पंथ संप्रदाय, एक दिसू दे मतभेद नसू दे. एवढ्या सुंदर कविता होत्या. आता या कविता राहिल्या नाही. परवा दिवशी मी एका मुलीला म्हटलं मला कविता म्हणून दाखव ना. त्या मुलीने मला कविता म्हणून दाखवली. काय कविता होती ती सांगू का? कॉन्व्हेंट स्कूलची होती पण नशीब तिला मराठी येत होतं. मराठीत तिनं कविता म्हणून दाखवली. ती म्हटली, गेले बाई उसाच्या मळ्यात, आणल्या बाई पाकोळ्या धरून, दिल्या बाई नवऱ्याला तळून, नवरा गेला मरून, आता काय व्हायचं रडून. ऍक्शन मध्ये म्हणत होती बरं का. आता काय व्हायचं रडून, आणाबाई दुसरा करून. दुसरा काय कविता, काय संस्कृती. संस्कृती मातीत घालायचे लक्षण आहे ते. एवढ्यावर थांबली नाही ती. ती म्हटली, ताई तुम्हाला अजून एक कविता म्हणून दाखवते. तिने अजून एक कविता म्हणून दाखवली. ती म्हटली, मम्मी सांगा कुणाची, मम्मी माझ्या पप्पाची, पप्पा सांगा कुणाचे, पप्पा माझ्या मम्मीचे. मी म्हटलं लेकरं कुण्या भूताचे. संस्कृतीचं मात्र झालं माईबापांना. जुन्या काळात आपल्याला साने गुरुजींनी कवितेच्या माध्यमातून धर्म शिकवला. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम पावे. आता त्याच्यात बदल झाला. आता ती कविता कशी झाली माहिती का? खरा तो एकची धर्म, जगाचे बांध कोरावे. आता कोरोनाच्या काळापासून मास्कचा जमाना आला, यूज अँड थ्रोचा. ज्याप्रमाणे मास्क वापरतात आणि टाकून देतात त्याचप्रमाणे माणसांचं सुद्धा करतात. परंतु विनंती असेल माझी तुम्हाला, माणसं थ्रो करू नका, माणसं टाकून देऊ नका. माणसं जीवनामध्ये जपायला शिका. कारण माणसं जीवनात फार महत्वाची आहेत माईबापांडो. दिव्याला दिवा लागत गेला ना की सुंदर अशी दीपमाळ तयार होते. फुलाला फुल जोडत गेलं ना की सुंदर असा फुलहार तयार होतो. आणि माणसाला माणूस जोडत गेलं ना की सुंदर असं एक नातं बनतं. त्या नात्याचं नाव आहे माणुसकी. ती माणुसकी आपल्या जीवनामध्ये जपायला शिका. कारण माणसं एकदा मातीआड निघून गेली ना, ती माणसं तुमच्या आयुष्यात तुम्हाला परत कधीच मिळू शकत नाही. म्हणून जिवंतपणे ती माणसं जपा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या कलियुगात जगत असताना, आपल्या लेकरांवरती संस्कार करत असताना ज्ञानोबाराय, तुकोबराय, छत्रपती शिवराय यांच्या विचारानं संस्कार करण्याचे प्रयत्न करा. कारण या 21व्या शतकात फक्त संतांच्या विचाराचीच गरज आहे. का गरज आहे? आता एकमेव ठिकाण शिल्लक राहिलं ज्या ठिकाणी संस्कार शिल्लक आहेत बरं का. जगाच्या पाठीवर कुठेही जा, संस्कार नावाची तुम्हाला कुठंच पाहायला मिळणार नाही. फक्त अध्यात्म आणि वारकरी संप्रदाय एकच ठिकाण आहे ज्या ठिकाणी संस्कार शिल्लक आहेत. कारण जिथं तुमचं विज्ञान संपतं ना, तिथून आमचं अध्यात्म चालू होतं. आणि आमच्या अध्यात्मामध्ये इतकी मोठी ताकद आहे माईबापांनो. ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीत इतकी मोठी ताकद आहे. ज्ञानोबरायांच्या तुकोबरायांच्या शब्दामध्ये इतकी मोठी ताकद आहे. आतापर्यंत ज्ञानेश्वरीला क्रॉस करून बोलणारा जन्माला आला नाही ना, त्याचं नाव विश्वमौली ज्ञानोबराय आहे. आणि सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवून
याच्यामध्ये एखादा शब्द माझा घाला हो असं म्हणणारा जन्माला आला नाही ना, त्याचं नाव जगद्गुरु तुकोबराय आहे. एवढी ताकद ज्ञानोबराय तुकोबरायांच्या शब्दामध्ये माई बापांनो. म्हणून आपल्या लेकरांवरती संस्कार करत असताना त्यांच्या हातामध्ये गाथा ज्ञानेश्वरी द्या. का सांगते इतक्या तळमळीनं सांगू तुम्हाला. 21व्या शतकात आपण म्हणतो आपल्या घरात ज्ञानोबराय जन्माला यावे, आपल्या घरात तुकोबराय जन्माला यावे, आपल्या घरात छत्रपती शिवराय जन्माला यावे. अरे का नाही जन्माला येणार. आजही या महाराष्ट्राच्या मातीमध्ये विश्वमाऊली ज्ञानोबरायांची संजीवन समाधी असेल तर आजही ते जन्माला येतील. फक्त सांगू तुम्हाला, ज्ञानोबराय जन्माला येण्यापूर्वी त्यांना उपदेश करणारी 5 वर्षाची मुक्ताबाई येणं गरजेचं आहे. छत्रपती शिवराय येण्यापूर्वी राजमाता राष्ट्रमाता संस्कार करणारी येणं गरजेचं आहे. आणि जगद्गुरु तुकोबराय येण्यापूर्वी घराघरात तुकोबरायांची आवली होणं गरजेचं आहे. तुकोबरायांची आवली होणं म्हणजे तिच्या जीवनातला पतिव्रता धर्म निभावणं. आणि पतिव्रता स्त्रीमध्ये फार मोठी ताकद असते. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. एका पतिव्रता स्त्रीनं 3.5 घंटे सूर्य थांबवला होता, तिचं नाव लोपामुद्रा. इतकी ताकद पतिव्रता स्त्रीमध्ये असते. म्हणून 5 वर्षाच्या मुक्ताबाईनं ज्ञानोबरायांना उपदेश केला. परिणाम अखंड विश्वाचं तत्वज्ञान ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ माऊलीने तुमच्या माझ्याकरता खुला केला. मग ऐका, ती 5 वर्षाची मुक्ताबाई ज्ञानोबरायांना उपदेश करते. तुमच्या घरातले 5 वर्षाची मुक्ताबाई काय करते गांभीर्यानं विचार करणं काळाची गरज आहे ना माईबापांनो. तुमच्या घरातल्या 5-6 वर्षाच्या मुलीच्या हातामध्ये 10,500चा मोबाईल येतो. तो काय उद्धाराच्या दिशेनं प्रवास करणार आहे का तिच्या जीवनाचा. तिच्या जीवनाचा उद्धाराच्या दिशेनं प्रवास व्हावा असं जर वाटत असेल तर तिच्या हातात गाथा ज्ञानेश्वरी येणं गरजेचं आहे. कारण मी लहान असताना माझा बाप गावामध्ये आनंदाने सांगायचा. माझा बाप म्हणायचा ही माझी मुलगी नाही, माझा हा मुलगा आहे मुलगा. माझा चतुर पक्षी म्हणायचे. आणि हा पक्षी ज्या घरात जाईल त्या घराचं कल्याण होईल. का सांगत होता बाप सांगू तुम्हाला. माझ्या बापाला माहिती होतं माझे लेक रोज शाळेमध्ये जाताना भगव्या कपडामध्ये बांधलेला ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ हातामध्ये घेते. रोज 10 ओव्या वाजते आणि मगच शाळेमध्ये जाते. विचार करा, कधीतरी तुमच्याही बापाने म्हणावं असं. असे संस्कार त्या लेकीवरती करा. फार काळाची गरज आहे माईबापांनो. आणि याच्या पुढे जाऊन सांगू तुम्हाला, इथं बसलेल्या प्रत्येक माई माऊलीला, प्रत्येक माई माऊलीला तुमची एक मुलगी म्हणून माझी प्रार्थना आहे बरं का. प्रत्येक मुलीच्या जीवनामध्ये तुम्ही एक कृत्य करावं. ते कृत्य कोणतं सांगू तुम्हाला. तुमच्या गावातल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण होतं का. नसेल होत तर करा. फार महत्त्वाचं आहे. ज्ञानेश्वरीचं पारायण होत असताना तुमच्या घरातल्या 5-6 वर्षाच्या मुलीकडून वयाच्या 15, 16, 17, 18 वर्षापर्यंत तिच्याकडून ज्ञानेश्वरीचं पारायण करून घ्या. आणि ज्या दिवशी तुमची मुलगी 18 वर्षाची होईल तिचा तुम्ही विवाह लावून द्याल. ती मुलगी जेव्हा नांदायला निघेल, तिला तुम्ही विदा कराल, सासरी जायला निघेल ना, त्या दिवशी प्रत्येक माई माऊलीनं त्या लग्न मंडपात एक कृती करावी. तिच्या सासरच्या लोकांना म्हणावं मी 5 मिनिटात जाऊन आले. तिनं कुठं जावं, तिनं घरात जावं. घरात गेल्यानंतर देवघरात जावं. देवघरात ठेवलेला विश्वमाऊली ज्ञानोबरायांचा ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ हातामध्ये घ्यावा. तिनं त्या लग्न मंडपात यावं आणि तिच्या सासरच्या लोकांना म्हणावं आम्ही आमच्या मुलीच्या लग्नात काय देऊ शकलो आम्हाला माहीत नाही. आमची परिस्थिती गरीब असेल, आमची परिस्थिती नाजूक असेल, आम्ही काय देऊ शकलो आम्हाला माहीत नाही, काय नाही देऊ शकलो आम्हाला माहीत नाही. पण आमच्या गावातल्या सप्ताहामध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण करणारी लेक तुमच्या घरात येते. तुमच्या घराचा गोकुळ केल्याशिवाय राहणार नाही. म्हणावं प्रत्येक माई माऊलीनं असे संस्कार तिच्यावरती करा. कारण तुमच्या घरातली 15-16 वर्षाची मुलगी गावातल्या स्टेजवरती, गावातल्या व्यासपीठावरती कंबर हलवत नाचते. ही काय महाराष्ट्राला शोभण्यासारखी गोष्ट आहे का माईबापांनो. लाजीरवाणी गोष्ट आहे ना. सांगू तुम्हाला, खरंच ती या महाराष्ट्राच्या मातीतली आणि संस्कारी कुटुंबातली लेक असेल ना, तर एकदा त्या मुलीनं त्या गुरुजीला म्हणावं का ओ गुरुजी तुमची लेक नाचवाल का ओ स्टेजवरती. कंबर हलवी स्टेजवरती नाचणार नाही गुरुजी. या महाराष्ट्राच्या मातीतल्या संस्कारी कुटुंबातली लेक आहे गुरुजी. सांगायचं असेल तर छत्रपती शिवराय सांगेल, सांगायचं असेल तर अहिल्यादेवी होळकर सांगेल, सांगायचं असेल तर राजमाता राष्ट्रमाता सांगेल. आणि नाचायचं असेल तर कीर्तनात नाचेल. जशी माझी मीराबाई नाचली ना रे मीराबाई. पण कुठं नाचली. या स्टेजवरती. इथं नाचा ना. इथं येण्याची लाज वाटते, गळ्यात टाळ घेण्याची लाज वाटते. अरे ज्यावेळेला या महाराष्ट्राकडे आपले संत महात्मे वळून पाहतील त्यावेळेला म्हणतील हा तोच महाराष्ट्र आहे का ज्या महाराष्ट्राच्या मातीला आम्ही गाथा नावाचा ग्रंथ दिला. हा तोच महाराष्ट्र आहे का ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आम्ही ज्ञानेश्वरी नावाचा विराट ग्रंथ दिला. हा तोच महाराष्ट्र आहे का ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये 18 पगड जातीचे मवळे एकत्र करून आम्ही स्वराज्य निर्माण केलं. हा तोच महाराष्ट्र आहे का. विचार करतील ना.
म्हणून त्यांच्या अंतःकरणात असा विचार येण्यापूर्वी आपण त्यांच्या विचाराचे पायी होणं गरजेचं आहे माईबापांना. कारण जगण्याकरता दुसरं काही लागत नाही. गुरुनाम गुरु बोधे बाबांना प्रश्न विचारला होता ज्यावेळेला बाबांनी गाव सोडलं, प्रपंचाचा त्याग केला, विषय सुखाचा त्याग केला, संसाराचा त्याग केला. गुरुनाम गुरु बोधे बाबा गावात गेले तर मंदिरात राहायचे सप्ताह करता. बाबांना विचारलं का हो बाबा जगण्याकरता हे लागत नाही का हो? त्यावेळेला बाबांच्या मुखातले शब्द आहेत. बाबा म्हणतात जगण्याकरता दोनच गोष्टी लागतात. एक लागते आपली माय म्हणजे ज्ञानेश्वरी आणि दुसरा आपला बाप म्हणजे गाथा. याच्यापेक्षा जगण्याकरता काही लागत नाही. त्यांना जगण्याकरता काही लागत नाही, आपल्याला का बरं लागावं? म्हणून निश्चितच त्यांच्या विचाराचे पायीक होण्याचा प्रयत्न करा, त्या विचारानं चालण्याचा प्रयत्न करा. कारण माझं एकच वाक्य लक्षात ठेवा, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला. शिवचरित्राशिवाय, शंभू चरित्राशिवाय आणि संत विचाराशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला, पर्याय नाही. म्हणून निश्चितच त्यांच्या विचाराच्या बाईक होण्याचा प्रयत्न करा, त्यांच्या विचारानं जगण्याचा प्रयत्न करा. आणि एवढं सांगून जर तुम्ही नाही ऐकलं तर नाथबाबांनी फार सुंदर वर्णन केलं. हे जरी नाही कर तरी दुसरा येईल, जरी नाही कर दुसरा येईल, सरट से वाटी बा काय बांधून नेईल, सरट से वाटी बा काय बांधून येईल, सरट से वाटी बा काय बांधून नेईल. एका जनार्दनी आमचं काय बाजाईल, जनार्दनी आमचं काय बाजाईल, काय बाजाईल, काय बाजाईल, काय बाजाईल, काय बाजाईल. पिंग 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 पिंगळा माधवारे बोले बोले तो देखा पिंगळा माधवारे, बोले बोले तो माधवारे, बोले बोले तो ये पिंगळा माधवारे. हे वर्तमान खोट दादा, वर्तमान खोट, वर्तमान खोट, वर्तमान खोट, वर्तमान खोट दादा, वर्तमान खोट, वर्तमान खोट बोल, वर्तमान खोट, हे लटके न बोले आमचं वर्तमान खोट, वर्तमान खोट बोल, वर्तमान खोट. पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. अवगा अवगा धांगड धिंगा ग, हे अवगा धांगड धिंगा ग, हे अवगा धांगड धिंगा ग, अवगा धांगड धिंगा ग, अवघा धांगड धिंगा ग, अवघा धांगड धिंगा ग, अवघा धांगड धिंगा ग. तुया घ्या पोत घ्या, तुया घ्या रंगवून घ्या, हे दाताचं दातवना घ्या ग कोणे, कुंकू घ्या कोणी काल्या मने, कुंकू घ्या कोणी काल्या मने, कुंकू घ्या कोणी काल्या मने, कुंकू घ्या कोणी काला म्हणे, कुंकू कोणी काला म्हणे, कुंकू घ्या कोणी काला म्हणे. करुणी उचित हो, करुणी उचित प्रेम घाल हृदयात, हे दान मागायाच आलं, दान मागायाच, दान मागायाच आलं, दान मागायाच. दान मागायाचं, दान मागायाचं, दान मागायाचं, दान मागायाचं. राम भाग्या स्वाम भाग्या प्रेम नगरा वारे, हे सावध होऊन भजने लागा, देव करा कैवारी. हे महाराजा छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय. मल्हारीची वारी, मल्हारीची वारे, हे माझा, हे मल्हारीची वारी, मल्हारीची वारे, हे माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, हे माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. साम भाग्या प्रेम नगरा वारी, हे सावध होऊन भजने लागा,
मल्हारीची वारी मल्हारीची वारी हे माझ्या हे मल्हारीची वारी मल्हारीची वारी हे माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी हे माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी बोले बोले तो देखा बिगड़ा माझा रे हे बिगडा माझा रे बोल बोलत येला बिगडा माझा रे वा क्या बात आहे. नाथ बाबांनी फार सुंदर सांगितलं. हे जरी नाही कालं मग उद्या दुसरा कीर्तन करेल तुम्हाला सांगण्याकरता. म्हणून हाच उपदेश तुम्ही डोक्यामध्ये घ्या आणि त्या भगवंताचं नामचिंतन करत करत आपलं जीवन समर्पित करा. देवदेश धर्माविषयी जागृत राहा. पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण करा. शुद्ध भावनेनं शुद्ध अंतकरणानं त्या भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याची वारी करा. संकल्पित वेळेमध्ये अभंगाचा भावार्थ तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. बोलण्याच्या ओघात एखादा शब्द चुकीचा गेला असेल, कोणाच्या अंतकरणाला लागला असेल तर मोठं अंतकरण करून मला क्षमा करा. तुमची एक मुलगी म्हणून तुमच्या पदरामध्ये घ्या. झालेली सेवा तुम्हा सर्व मातापित्यांच्या चरणी समर्पित करण्यापूर्वी पुन्हा एकदा सर्वांचं ऋण व्यक्त करते. कार्यक्रमाला सुंदर अशी 7 ज्यांनी केली. महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य मृदुंगाचार्य सुंदर असा शेवटी पिंगळा ज्यांनी गायला ते असणारे हरिभक्त परायण. थोडे उशीर आले. काय नाव? प्रशांत दळवी. हां, प्रशांत दळवी. प्रशांत महाराज दळवी त्यांचे ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे आमच्या सोबत रसाळवाडीवरून आलेले ज्यांच्या गावामध्ये मला वाटतं 1-1.5 वर्षापूर्वी कीर्तन झालं असे असणारे सुशांत दादा मोरे. त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण दादांचं नाव काय? रामदास दादा मोरे. रामदास दादा मोरे. थोडंसं कन्फ्युजन होतं तुमच्या नावामध्ये. त्यांचे ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे आत्ता पाठीमागे जवळच तुमच्या जवळ असणारं शिहू नावाचं गाव, त्या गावामध्ये ज्या बाबांच्या माध्यमातून माझी कीर्तन सेवा झाली ते असणारे वाकणचे बाबा, तेही कीर्तनाकरता आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचे ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे बसलेला संपूर्ण श्रोतृवर्ग, एखाद्याचं म्हणजे परिचय आहे पण नाव घ्यायचं राहिलं असं जर झालं असेल तर मोठं अंतकरण करून मला क्षमा करा, कारण बोलण्याच्या ओघात राहू शकतं. सगळ्यांच्या बद्दल अंतकरणामध्ये प्रेम व्हावे. अधिक विस्तार न करता लांबलेल्या वाणीला याच ठिकाणी विराम देते. ज्ञानेश्वर